संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व पक्षीय नेते या मूक मोर्चात सहभागी होणार आहेत। या मोर्चाला अनेक नेत्यांची उपस्थिती असेल। बीड जिल्ह्यातील आजी माजी आमदार त्याचबरोबर मंत्री या मोर्चामध्ये सहभागी होतील। महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं कळतंय। सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बीडमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये आजी माजी आमदार आणि मंत्री सुद्धा सहभागी होणार आहे। विशेष म्हणजे सर्व पक्षीय नेते मंडळी या मोर्चामध्ये एकत्र येणार आहेत। बीडमध्ये सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू गुरगे यांनी। पाहूया। संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज 19 दिवस उलटले, मात्र 3 आरोपी फरार आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। शहरभरातून हा मोर्चा येत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर जे मारेकरी होते त्यातले अजूनही 3 मारेकरी जे आहेत ते अटक झालेले नाहीत। त्यांना पोलिसांनी पकडलेलं नाही। त्यामुळे या आरोपींना अटक करा, तसेच विविध मागण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी होणार आहेत। हा मुद्दा विधानसभेपर्यंत चर्चेला गेला। असं असलं तरी अजूनही 3 आरोपी अटक करण्यात आलेले नाही। त्यामुळे या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत। पहिल्याच दिवशी हत्या झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मस्साजोग गावामध्ये पोहोचले होते। त्यानंतर त्यांनी इशारा दिला होता, जर या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाची पाठीशी घातला आरोपी पकडले नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, आणि त्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला होता। आता सर्व पक्षीय नेत्यांनी, सर्व पक्षीय पक्षांनी आणि संघटनांनी देखील आज या ठिकाणी मोर्चाला हाक दिली होती। मोठ्या संख्येने लोक आज रस्त्यावर उतरणार आहेत। त्यामुळे मोर्चेकरी काय मागणी करतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। विष्णू बुर्गे, जी24 तास, बीड। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मस्साजोग मधून त्यांचं कुटुंब आता रवाना झालेलं आहे। त्यांच्या बहिणीनं प्रतिक्रिया दिलेली आहे, त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळते। पाहूया। मला विश्वास आहे सगळ्या भावांवर, शासनावर नाही का, माझे सगळे भाऊ न्याय मिळवून देतील। मला विश्वास आहे सगळ्यांवर। माझा एक भाऊ गेला, मला लाखो भाऊ नाही कमवायचे, माझे लाखो भाऊ, तर मला माझा विश्वास खूप विश्वास आहे न्याय मिळेल। आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे। संतोष देशमुख यांच्या बहिणीची ही प्रतिक्रिया होती। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आजी माजी आमदार यामध्ये सहभागी होणार आहे या मूक मोर्चामध्ये। आणि मस्साजोग मधून संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा निघालेलं आहे। त्यांची पत्नी, मुलगी, त्याचबरोबर त्यांचे भाऊ आणि भावजे आणि बहीण सुद्धा मस्साजोगहून रवाना झालेली आहे। त्यांच्या भावानं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, जे मारेकरी आहेत त्यांना तात्काळ अटक करा, जे 3 आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तसंच संतोष देशमुख यांच्या मुलीनं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, आम्हाला न्याय मिळावा अशी एकच मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय।